नमस्कार. लेख क्रमांक 236, 23 ऑगस्ट. जळतील पापे जन्मांतरीचे. प्रारब्ध भोग कोणाला चुकले नाहीत. हे बोलणे सोपे असते, पण खरोखर एकापाठोपाठ एक जर संकट येत असतात त्यावेळी असे म्हणणे हे फार धीराचे असते. पुण्याचे निगडीचे श्री हरिश्चंद्र गोरे यांचे अग्निहोत्र कुटुंब, त्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांबद्दल त्यांच्याच पत्नी सौ लीना गोरे माझ्याशी बोलत होत्या. साधारणपणे 1979 पासून त्या अग्निहोत्र व हवननीत चालू आहे. श्रद्धेने, प्रेमाने, विशेष आदराने अग्निहोत्राबद्दल त्या बोलत होत्या. लीनाताई सांगत होत्या की त्यांचा मुलगा अभिजित 4थीत होता. 87 साली त्याला नेफ्रोटिक सिंड्रोमने आजारी पडला आणि तो खूप अशक्त झाला. त्याला जास्त वेळ बसवत पण नव्हतं. त्यात त्याला एकदा हॉस्पिटलाइज करायची वेळ आली. त्याने रूममध्ये अग्निहोत्र आणि हवन करायचा हट्टच धरला. मग शेवटी डॉक्टरांची परवानगी घेतली आणि केले हवन. पुढे आजार बरा झाला. 1.5 वर्ष लागलं, पण मध्यंतरीच्या काळात डिस्चार्जनंतर एकदा ते डॉक्टर देशपांडे म्हणून निगडीचे ते घरी येऊन गेले आणि ते चक्क म्हणाले, अरे माझ्या गोळ्या औषधांचा काहीच उपयोग नाही, हे सगळं तुझ्या हवनाने केलं बरं तुला. त्यावेळी मात्र आम्हाला सगळ्यांनाच विशेष आनंद आणि आमची श्रद्धा जास्त बळकट झाली. पुढे 2000 साली गोरेसाहेबांना तोंडाचा कॅन्सर झाला. जबड्यात मांडी आणि कमरेची हाडे काढून बसवावी लागली. ऑपरेशन क्लिष्ट असल्याने बराच वेळ लागला. 750 टाके पडले. त्यातही गोरेसाहेब खूण करून अग्निहोत्र चालू आहे ना असं विचारायचे. त्यातून बाहेर पडायला खूप दिवस लागले. संकटे आमचा पिच्छाच सोडत नाहीत असे वाटे. पण एकदा आम्ही ठासून असं म्हटलं की आपण आता भ्यायचं नाही, कितीही संकट येऊ देत आणि जाऊ देत. आणि खरोखर असं झालं की आपोआप संकट थांबल्याचं आम्हाला एक प्रचिती आली. बरेच दिवस संकट नाही असं झालं. आणि पुढे एकदम 10-15 वर्षानंतर त्यांची मुलगी, ती 2014 साली तिला ब्रेन ट्यूमर झाला आणि ती लास्ट स्टेजलाच होती. तिला लहान मुलगा प्रणव, लहान म्हणजे 10वीला होता तो. अर्चनाला आता मरण समजून चुकलं होतं माझ्या मुलीला, असं त्या सांगत होत्या सगळं. आणि ते आता अक्षरशः तिने त्या मुलातसुद्धा पाश ठेवले नाहीत. तिला आता आपलं मरण आहेच हे गृहीत धरलं होतं. बालंबाल खात्री झाली होती. त्यामुळे ती मनाने पूर्ण निश्चिंत होते. आपले भोग एवढेच ती म्हणे. आणि तिची श्रीजींवर अपार कृपा होती. त्यात तिचा आग्रह होता की तिच्यासमोर सतत श्रीजी पाहिजेत, म्हणजे आज्ञांतरी आम्ही श्रीजी पाहिजेत म्हणून सतत हवन केलं. महामृत्युंजयाचं हवन आम्ही दिवस करत होतो. आणि फक्त 15 दिवसात ती गेली. खूप शांतपणे गेली. आम्हाला खूप काही शिकवून गेली. अमरपट्टा घेऊन कोणीच आलो नाही आहे, पण थोड्या वेळात एवढी निर्लेपता साधू शकते, ती कशी साधायची हेच जणू दाखवलं. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, हे तिने जणू आम्हाला, म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला उमगला. तिच्या मृत्यूने, मृत्यूवर तिने जय मिळवला. आता खूप काळ लोटला. प्रणव सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. छान नोकरी आहे. माझी सून सोनल इंजिनिअरिंग कॉलेजची प्राध्यापिका आहे. पण तिने अर्चनाला ब्रेन ट्यूमर झाला त्याच्यावर तिने PhD केली आहे. प्रारब्ध भोग चुकत नसले तरी पूर्वीची जन्मांतरीची आपली पापं याच्यात जळून जातात असा आमचा दृढ विश्वास आहे. सोने जसे झाळल्यावर चमकते तसे भोग भोगून आम्ही पुन्हा रिचार्ज होतो आणि त्यामुळे आपण आपल्या श्रीकृपांकित जास्त होतो असा प्रगाढ विश्वासाने लीनाताई सगळं सांगत होत्या. धन्य श्रीकृपा आणि धन्य शुद्ध भक्तिभाव. नमस्कार.